सकाळी 9:30ची वेळ असेल. दीनानाथ हॉस्पिटलच्या आयसीयूतल्या विशेष खोलीतल्या बेडवर मी झोपलो होतो. रात्रभर माझ्या उशाशी जागून काढल्यानंतर आवश्यक गोष्टी आणायला माझी बायको नुकतीच बाहेर पडली होती. ती खरं तर लगेचच परतणार होती. मला कसल्याच्या आवाजाने जाग आली आणि मी डोळे उघडले. बघतो तर 5-6 सिस्टर्स आणि 2 ज्युनियर डॉक्टर्स माझ्या आजूबाजूला उभे होते. काल रात्री केलेल्या सिटी स्कॅनचे रिपोर्ट्स नुकतेच आले होते आणि आता सगळेजण प्रमुख डॉक्टरांची प्रतीक्षा करत होते. डॉक्टर आले. त्यांनी रिपोर्ट आधीच बघितला असावा कदाचित. ते काही बोलायच्या मीच त्यांना विचारलं, मला उद्या किंवा परवा घरी जाता येईल ना, आणि मी माझा व्यायाम कधीपासून सुरू करू शकतो. अगदी त्याच सुमारास बायको पण आत आली. तिने मी डॉक्टरांना विचारलेला प्रश्न ऐकला होता नक्कीच. डॉक्टरांचा चेहरा एकदम पडला. ते तिच्याकडे पाहत मला उद्देशून म्हणाले, यांना आजाराची कल्पना आहे ना? मी दोघेही त्यांच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघत होतो. रक्ताचा एक क्लॉट तुमच्या पायातून निसटून डीप व्हेन मधून हार्ट मध्ये गेलाय. तिथून त्याचे झालेले असंख्य तुकडे तुमच्या दोन्ही लंग्स मध्ये अडकले. अतिशय तातडीने आपल्याला उपचार करायला लागले, म्हणजे अगदी काही मिनिटातच. लंग्सची सर्जरी आपण करू शकत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला एक इंजेक्शन देणार आहोत, ज्यामुळे हे क्लॉट्स विरघळू शकतात. पूर्वी या आजारावर कुठलाच उपाय नव्हता, पण आता हा उपचार आपण करू शकतो. हे इंजेक्शन लागू पडलं तर 100 ते 5 जण नक्कीच वाचतात. पण तुमच्या नाकातून, डोळ्यातून किंवा केसांच्या रंध्रातून रक्तस्राव सुरू झाला तर आपल्याला हा उपचार थांबवायला लागू शकतो, आणि तसं झालं तर आपल्याकडे कुठलाही उपाय नाही. त्यांनी इंजेक्शनचं नाव लिहिलेला कागद बायकोच्या हातावर ठेवला आणि ते पुढच्या पेशंटकडे चालू लागले. तिच्या डोळ्याच्या कडात किंचित पाणावलेलं मी बघितलं, पण काहीच झालं नाही असं दाखवून ती सुद्धा इंजेक्शन आणायला निघून गेली. मी निशब्द होतो. काही क्षणांपूर्वी टेकडीवर पळायला जाण्याचा वेळ टाकणारा मी, आपण उद्या या जगात असू की नसू याचा विचार करू लागलो. म्हणजे आपल्या जीवनाचा प्रवास कदाचित आज किंवा फार तर उद्या संपू शकतो. थोडक्यात म्हणजे जीवनाचं थोडं आपल्याला सोडलंच नाही म्हणायचं. या जीवनाच्या मार्गावर कधी चालत, कधी वागत, कधी पळत तर कधी रेटत चालत होतो. पण रस्ता पुढे कुठे जाणार, कुठे वळणार किंवा इतक्या लवकर संपणार याची आपल्याला काहीच कल्पना नव्हती. माझ्या मनात विचारांची आणि त्याची उत्तर माहीत नाही अशा प्रश्नांची गर्दी होत होती. म्हणजे खरंच आपल्यावर या जगाचा निरोप घ्यायची वेळ आहे. एक क्षणभर मनात विचार येऊन गेला की आपण किती मनापासून प्रेम केलं या जगण्यावर. ठीक आहे ना, मरणाचं नाही, त्याच्यावर पण आपण जीवापाड प्रेम करू. असू दे, इथे येताना आपण रडत रडत आलो असू कदाचित, जाताना हसत हसत जाऊयात. नाहीतर आपल्या जवळच्यांकडे आपण कसं पाहू शकणार, जाणार कसं? खूप त्रास होईल की फक्त काही क्षणात आपला खेळ संपणार आहे ना? आपण किती भन्नाट प्लॅन्स केले होते. एक शॉर्ट फिल्म तयार करायची होती, 2-3 पुस्तकांच्या कल्पना डोक्यात होता. केवढं भटकायचं होतं आपल्याला. अन्नपूर्णा बेस कॅम्प, अंटार्क्टिकाची सफर, तिच्याबरोबर आपल्याला अलास्काच्या क्रूजला जायचं होतं. त्याचं मुलाचं तर अजून शिक्षण पण पूर्ण नाही झालं.
त्याला स्वतंत्र झालेलं पाहायचं होतं. याचं काहीच नाही का होणार आता? असं वाटतं की आपण जगण पूर्ण जगाच्या आधीच निरोप घेतो या जगाचा. जशा काही झाडावरच्या कळ्या उन्हाच्या आधीच गळून पडतात, किंवा आपण एखादं सुंदर स्वप्न बघत असतो आणि तेव्हाच आपल्याला डोळे उघडायला लागतात. तसंच काहीसं झालंय का आपल्याला आई बाबांना तरी भेटायला मिळेल ना? आणि मुलांना अरे कोण देणार या प्रश्नांची उत्तरं मला? खरं तर अगदी 5-10 मिनिटं झाली असतील, पण मी थकून गेलो होतो. डोळे गच्च मिटून घेतले, पण डोळ्याच्या बाहेरच्या कळा ओलावत आहेत याची जाणीव मला होत होती. अचानक जाणवलं की तिने माझा हात अलगद तिच्या दोन्ही हातात घेतला होता. दुसरा हात एका सिस्टरच्या हातात होता. ती म्हणाली, दादा काळजी करू नकोस, मी आहे ना. पुढचे 4 तास मी इथेच उभी राहणार आहे, काही नाही होणार तुला. असं म्हणत ते माझ्या हाताला आधीच लावलेल्या सुईला इंजेक्शनची ट्यूब सोडलेली मला समजलं. त्यावेळेस सफरमध्ये हिंदीवर जिंदी असलेलं कल्याणची आनंदजींनी संगीतबद्ध केलेलं किशोर कुमारच्या आवाजातलं जिंदगी का सफर हे गाणं मी मनात आणू लागलो.